नमस्कार मित्रांनो, तर 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की जर तुमच्या करिअरमध्ये गॅप असेल तरी सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू कशा प्रकारे क्वालिफाय होऊ शकता. आता याच्यावरती आपल्याला एक कॉमेंट आली होती आणि ती कॉमेंट काय होती मी तुम्हाला ते सांगतो. त्याच्या आधी या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे की जर तुमच्या करिअरमध्ये गॅप असेल 2, 3, 4, 5 किती पण वर्षाचा, तरी सुद्धा इंटरव्ह्यू पर्यंत कसं पोहोचायचं. इंटरव्ह्यू क्वालिफायचं तर मी तुम्हाला सांगितलं, बट इंटरव्ह्यू पर्यंत कसं पोहोचायचं, म्हणजे कधी आपल्याला कॉल येईल एचआरचा की टेल मी अबाउट युअर सेल्फ, त्या ठिकाणी कसं पोहोचायचं त्याविषयी आपण पूर्ण डिस्कस करूया. आणि ती कॉमेंट काय होती ती पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. व्हिडिओ चालू करतो आता डायरेक्टली. नीट लक्ष देऊन ऐका की तुम्हाला काय काय स्टेप करायच्यात जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकता आणि क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा कॉमेंट वाचू आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा जी कॉमेंट होती की 3 वर्षाचा गॅप असेल तर रिझ्युमे कसा हवा. ठीक आहे, नोकरी लिंक्डइन प्रोफाईल कसा हवा. आता ही कॉमेंट जेन्युअन आहे. म्हणजे मी सांगितलं होतं की गॅप असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये कसं म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, बट इंटरव्ह्यू द्यायच्या आधी लिंक्डइन नोकरीची प्रोफाईल कशी असली पाहिजे आपली. त्याचबरोबर रिझ्युमेमध्ये डेट्स असं काय अवॉइड करायचं म्हणजे रिझ्युमे शॉर्टलिस्ट होईल. म्हणजे जो आपण रिझ्युमे बनवतो ज्यांचा गॅप आहे त्याच्यामध्ये आपण काय अवॉइड केलं पाहिजे म्हणजे रिझ्युमे तुमचा शॉर्टलिस्ट होईल. त्याचबरोबर कारण रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही तर इंटरव्ह्यू मध्ये कसं एक्सप्लेन करणार गॅप प्लीज सोल्युशन. ओके, अशी कमेंट आहे. तर आता कमेंट काय मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कमेंट समजली असेल काय. कमेंट थोडक्यात अशी आहे की तुमच्या रिझ्युमेमध्ये गॅप आहे. तुम्ही तर सांगितलं की रिझ्युमेमध्ये गॅप असेल तर इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं, बट रिझ्युमेमध्ये गॅप असल्यामुळे कॉलच येत नाही एचआरचा. तर ते कसं करायचं म्हणजे लिंक्डइन नोकरीची प्रोफाईल कशी असली पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा याचं सोल्युशन म्हणजे आपण एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलाय ज्याच्यामध्ये कंटिन्यू जॉब रिगार्डिंग पोस्टिंग होत असतात. त्यामुळे तुमच्या रिझ्युमेवरती गॅप जरी असेल ना तरी पण तुम्ही सिम्पली तिथे जाऊन अप्लाय करू शकता. म्हणजे पुणे, मुंबई, बाकी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागेतून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पण तिथं जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी पोस्ट केल्या जातात. बरेच एचआर ऍड आहेत तिथं. तर ते काय करतात, त्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी तिथं पोस्ट करतात. तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता. सगळ्यात सिंपल. ठीक आहे, आता तुम्हाला असंच करावं लागणार. कारण जर तुमच्या रिझ्युमेमध्ये गॅप असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल 2022 ला तुम्ही लास्टचा जॉब केलाय तर नोकरीवरती प्रोफाईल बनवताना तुम्हाला तसंच बनवायला लागणार 2022 ला लास्टचा जॉब. कारण तुम्ही जर सांगितलं 25 ला केलाय तर एचआर कॉल करून काय म्हणणार की तुम्ही 25 ला जॉब केलाय तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत का. मग तुम्ही काय सांगणार, तर खोटं तर नाही सांगू शकत. त्यामुळे काय करायचं, जे खरं आहे ते टाकायचं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, लिंक्डइन आणि नोकरीवरती जास्त कॉल कधी येतात, जे फ्रेशर आहेत म्हणजे आत्ताच ग्रॅज्युएट झालेत. ठीक आहे, त्यांच्यासाठी. जे जुने लोक आहेत त्यांना पण कॉल येतात पण त्यांना एक्सपिरियन्स असतो, बट जे गॅप असतात त्यांना जास्त कॉल येत नाही. तर त्यासाठी काय करू शकता, एकतर लिंक्डइन तर सोडून द्या. लिंक्डइन म्हणजे मला वाटत नाही लिंक्डइन वरून कॉल येतात. सगळ्यात जास्त नोकरीवरून कॉल येतात. त्याचबरोबर अजून एक वेबसाईट आहे किंवा अजून एक ऍप्लिकेशन आहे अपना नावाचं, APNA. याच्यावरती तुम्ही जा. गॅपसाठी सोल्युशन इथंच आहे. इथून तुम्हाला जास्त कॉल येऊ शकतात जरी तुमचा गॅप वगैरे असेल तरी पण. कारण लिंक्डइन इथं, नोकरी इथं आणि अपना जरा इथं थोडंसं खाली अजून. त्यामुळे अपना हे जे ऍप आहे याच्यावरती तुम्ही लॉग इन करू शकता. तिथं तुमचा रिझ्युमे वगैरे बनवून ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपला गॅप जरा जास्त आहे त्यावेळेस तुम्ही जे आत्ताचं परस्युइंग करताय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी इंटर्नशिप करत असाल, नसेल करत तरी पण एखादा सर्टिफिकेशन करताय, असं कोर्स करताय, असं थोडं टाकून द्या तिथं. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कॉल तरी येतील ऍटलिस्ट. नाही तर तुम्ही फक्त टाकून ठेवाल 2021 ला लास्टचा जॉब केलाय, आता चालू आहे 25, तर 4 वर्ष काय केलं, तर हा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे जे काही लेटेस्ट कोर्स करतोय काय करतोय ते तुमच्या रिझ्युमे मध्ये दिसलं पाहिजे. त्यामुळे रिझ्युमे कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. जर हात दुखायला लागला माझा, 1 मिनिट. ओके, तर रिझ्युमे बनवताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा रिझ्युमेमध्ये जो आपला पास्ट एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण मेन्शन करायचा. त्यानंतर जो तुमचा गॅप आहे ना त्या गॅपमध्ये एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ऑनलाईन भरपूर सारे सर्टिफिकेट अवेलेबल आहेत, त्यातलं एखादा सर्टिफिकेशनचा कोर्स पूर्ण करून घ्या. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बीकॉम करत असाल तर म्हणजे काय करत असाल तर फायनान्सचं एखादं सर्टिफिकेशन करून घ्या. ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्युटर सायन्स मधून झालं असेल तर तुम्ही कम्प्युटरचा एखादा कोर्स करून घ्या, 1-2 वर्षाचा असेल. जो बाहेरून केला तरी चालेल, त्याचं सर्टिफिकेशन जरी केलं तरी चालेल. ती सर्टिफिकेशन तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये ऍड करू शकता जेणेकरून इंटरव्ह्यू मध्ये सांगताना तुम्हाला बरं होईल, त्याचबरोबर सिलेक्शन होताना पण बरं होईल. आणि लिंक्डइन आणि नोकरी डायरेक्ट कॉल येत नाहीत, तुम्हाला जास्तीत जास्त अप्लाय करावं लागतं. याच्या सोबत तुम्हाला जास्त म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर लिंक्डइन वरती तुम्ही जर प्रोफाईल बनवली किंवा नोकरीवरती जर प्रोफाईल बनवली, तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्ट लगेच कॉल येतील आपल्याला, बट कॉल वगैरे डायरेक्ट येत नाहीत. तुम्हाला काय करावं लागतं, तिथला म्हणजे त्या कंपनीच्या आतमध्ये जे लोक काम करतात ते सगळे दिसतं लिस्ट. फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी XYZ नावाची,
तुम्ही लिंक्डइन नोकरीवरती सर्च केली, कंपनीच्या प्रोफाईलवर जायचं, तिथे जेवढे जेवढे लोक काम करतात त्यांना मेसेज करायचं, सरळ सरळ मेसेज करायचे की असं असं आहे, माझ्याकडे ही स्किल आहे, तुमच्या इथं कुठली म्हणजे हे आहे का, रिकामी जागा आहे का जिथं आपण अप्लाय करू शकतो. आला रिप्लाय तर आला, नाही तर नाही, असं पण नाही रिप्लाय येणार, आणि आला तरी आपल्यासाठी चांगलंच आहे. तर या गोष्टी कराव्या लागतात. या गोष्टी का कराव्या लागतात, कारण आधी कसं व्हायचं, डायरेक्टली लिंक्डइन नोकरीवरती अप्लाय केलं तर जॉब यायचे, म्हणजे तुम्हाला कॉल यायचा. बट आता तसं होत नाही, कारण पोस्टिंग केल्या केल्या म्हणजे 200-300 लोक डायरेक्ट अर्ध्या तासात अप्लाय करून टाकतात. त्यामुळे आपला नंबर कधी लागायचा तिथे, तर त्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी करत जा. बाकी अजून एक व्हॉट्सअप ग्रुपचं तर मी तुम्हाला सांगितलं, कॉन्टॅक्ट तुमचे जास्त वाढवा. तुमचा जो कोण मित्र असेल त्याला सांगा की मला रिकमेंड करा या कंपनीमध्ये, तर तसं केलं तरी चालतं. तसं करूनच भरपूर लोक आता प्लेस होतात. आणि जर तुम्हाला तसं जरी नसेल करायचं तरी गोष्ट करा, प्रोफाईल आपलं चांगलं बनवा. त्यामध्ये जर तुम्ही इंटर्नशिप करत असाल तर ते ऍड करा, पण 3 वर्ष 4 वर्ष रिकामे बसले असं दाखवू नका. तसं जर असेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही एखादा कोर्स करा, सर्टिफिकेशन करा, ते तुमचं ऍड करू शकता रिझ्युमेमध्ये. म्हणजे समोरचा एचआर जर तुमचा, आता समजा तुम्हीच एचआर आहे, फॉर एक्झाम्पल मी एचआर आहे, तर मी एचआर असेल तर मी काय करणार, 2022चा पास आउट आहे बट मध्ये काहीच नाही केलं, त्याचा रिझ्युमे बघितला, जर असं असेल तर मी तरी सिलेक्ट करेल का, नाही करणार. तर त्यामुळे तुमचा रिझ्युमे जरी बनवला तुम्ही, तर तुमचा एक्सपिरियन्स थोडासा फार टाका. आणि दुसरा जो काही गॅप आहे तुमचा, तिथं तुम्ही एखादं जर सर्टिफिकेशन केलं असेल ना, तर त्या गोष्टी टाकू शकता. बाकी त्यानंतर तुमचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन वगैरेला जाता नंतर, तिथून तर पुढे तुमच्या हातात, मी तुम्हाला सांगितलं ते कसं करायचं, ते तर पार्ट क्लिअर झाला. बाकी हाच एक पार्ट होता. याच्यामध्ये सगळ्यात मेन जी गोष्ट काम करते ती म्हणजे डायरेक्ट अप्लाय. डायरेक्ट अप्लाय म्हणजे काय करायचं, सरळ सरळ कंपनीची वेबसाईट बघायची, त्या वेबसाईटवरती जायचं, अबाउटमध्ये जायचं आणि डायरेक्टली अप्लाय करून टाकायचं. ठीक आहे, त्या कंपनीमध्ये. म्हणजे तिथं तुमचं नाव, नंबर, रिझ्युमे पाठवून द्यायचा. एचआर ऑटोमॅटिक तुम्हाला कॉल करतो, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे सगळं होतं. आणि जर एचआरचा जर कॉल आला ना, त्याला फक्त पूर्ण हे करायचं, सांगायचं सिनारिओ की मी असं आहे, मेडिकल इमर्जन्सी होती, किंवा मी बाहेर गेलो, किंवा माझी इमर्जन्सी होती त्यामुळे मी कंटिन्यू करू शकलो नाही, किंवा दुसरं काहीतरी होतं. तिथं जर त्याला पटवलं ना, मग तो सेकंड राऊंड पर्यंत नेतो, मग तिथून आपण सांगू शकतो. बट तिथपर्यंत जाण्यासाठी एकतर कंपनीच्या डायरेक्ट लिंकवरती अप्लाय करायचं, कंपनीच्या अबाउट सेक्शनमध्ये जाऊन तिथं डायरेक्ट अप्लाय करायचं, किंवा दुसरी गोष्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा तुम्ही, तिथं तुम्ही करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, नोकरी आणि लिंक्डइन वरती ज्यावेळेस तुम्ही रिझ्युमे अपलोड करता, तर त्यावेळेस तुमचा सर्टिफिकेशन किंवा काहीतरी एखादा कोर्स करताय असं तरी तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही करून टाका. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.